गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, हे मन आहे ना, या मनाला शांतता मिळवण्यासाठी प्रत्येक मनुष्य या जीवनाशी संघर्ष करत आहे। पण तो संघर्ष आहे ना, या मनाला शांतता कधी मिळेल बरं? प्रत्येक मनुष्याला वाटत असतं की या मनाला शांतता जेव्हा मिळेल, जेव्हा माझ्याकडे पैसा येईल, मी खूप श्रीमंत होईल। पण तशी मनाला शांतता मिळेल का बरं? कधीच मिळणार नाही। समर्थांनी हे मनाचे श्लोक जेव्हा निर्माण केले ना, या मनाच्या श्लोकांमध्ये एकच उद्देश होता की हे मन शांत व्हावं। जो या पृथ्वी तलावर प्रत्येक मनुष्य जन्मलेला आहे, त्या प्रत्येकाने जर मनाचे श्लोक श्रवण केले ना, तर तुमचं मन शांत झाल्याशिवाय राहणार नाही। कारण या कलियुगामध्ये आपण बघतो एवढे दुःख निर्माण झालेला असतो। किती जरी पैसा कमवला, किती जरी काही कमवलं, तरीही या दुःखातून माणसाची सुटकाच होत नाही। ज्याच्याकडे काही नाही ना, त्याला असं वाटतं अजून संपत्ती कमवावी। ज्याच्याकडे सर्व काही आहे, त्याला असं वाटतं माझ्या मुलांसाठी, माझ्या मुलांच्या मुलांसाठी अजून कमवावं। मग हे सर्व मृत्यूनंतर राहणार आहे का बरं? तुम्ही सोबत घेऊन जाणार आहात का बरं? नाही ना। म्हणूनच समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे। मनाची शंते ऐकता दोष जाती, मती मंदते साधना योग्य होती। चढे ज्ञान वैराग्य सामर्थ अंगी, म्हणे दास विश्वासता मुक्ती भोगी। बघा 205वा श्लोक आहे आणि समर्थांनी काय सांगितलेलं आहे बरं? हे मनाचे श्लोक श्रवण केल्यामुळं तुमच्यामध्ये असलेले जे दोष आहेत ना, ते सर्व निघून जातील। ज्या अज्ञानी आहेत त्यांना साधन करण्याची योग्यता लाभेल आणि त्यांच्या अंगी ज्ञान वैराग्य यांचं सामर्थ्य होईल। म्हणजे श्री रामदास स्वामींनी सांगितलेलंच आहे ना की त्या लोकांना खात्रीने मुक्तीचा लाभ होईल। म्हणजे बघा, समर्थांनी त्या काळामध्ये हे श्लोक लिहिलेले आहेत आणि आज आपल्याला त्याचा फायदाच होत आहे ना। म्हणून आपण कसं वागावं, कसे कर्म करावे, हे मनाचे श्लोक सांगत असतात। पण आपण मात्र या मनाचे श्लोक कधी वाचन करत नाही। कधीच आपण त्यांच्याकडे काळजीने बघत नाही, दुर्लक्षित करतो। मग आपल्या जीवनामध्ये काही गोष्टींचा पाठपुरावा करावा लागतो ना, म्हणजे आपल्या जीवनामध्ये दुःख येतात आणि जर दुःखांना जर सामोरे जावं लागत असेल, तर मनाचे श्लोक आपल्या बाजूने असणं गरजेचं आहे। जर मनाचे श्लोक जर आपण वाचन केलं ना, तर बऱ्याच गोष्टींची उत्तरं आपल्याला मिळाली जातात। समर्थांनी सांगितलेलं आहे, मना सर्व ही संग सोडून द्यावा, अति आदरे सज्जनाचा धरावा। जयाचे संगे महादुःख भंगे, जणी साधने वीण सन्मार्ग लागे। हे म्हणा, ज्या जगामध्ये इतर सर्वांची संगत सोडावी व संतांची संगत धरावी, त्यांच्या संगतीमुळं मोठमोठाली दुःख आहेत ना,
ती सुद्धा नाहीशी होऊन जातात आणि साधनाचं कष्ट न करतानाही सन्मार्ग सापडतो. बघा कधी कधी आहे ना आपल्या जीवनामध्ये, कधी कधी बघा आपण काही मनुष्य बघतो काही काम करत नाही, पण धनसाठा आहे ना त्याच्याकडे भरपूर ओघ असतो आणि आपण भरपूर काम करतो तरी सुद्धा आपल्याला पाहिजे तेवढं धन मिळत नाही, पाहिजे तेवढे आपण संपत्ती मिळवू शकत नाही. याचा अर्थ काय बरं? कारण कधी कधी आहे ना माणसाचं मन निर्मळ असावं लागतं, तेव्हा भगवंताची कृपा सुद्धा होत असते. म्हणून आपण कधी कधी म्हणतो ना, फांदी तुटायला आणि कावळा बसायला एक वेळ झाली. म्हणजे आपल्यावर कसला आळ यायचा असेल ना तर वेळ लागत नाही, पण यासाठी जर आपल्याकडे सामर्थ्य असेल, समर्थांचे विचार असतील तर कोणताच आळ आपल्यावर येऊ शकत नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, हे मनाचे श्लोक आहेत ना, मनुष्याला मन श्रेष्ठत्व कसं निर्माण करावं हे जणू सांगत असतात. समर्थांनी पुढे सुंदर असं वर्णन केलेलं आहे. मना गुजरे तूज हे प्राप्त झाले, परी अंतरी पाहिजे यत्न केले, सदा श्रवणे पाविजे निश्चयासी, धरी सज्जन संगती धन्य होसी. बघा या मनाला सांगितलेलं आहे, जे परमात्म्याचं जे रहस्य आहे ना ते तुला मिळालेलं आहे, पण त्याचा अनुभव येण्यास आहे ना तुला अंतर्यामी साधन केलं पाहिजे. आता अंतर्यामी साधन म्हणजे काय? अंतर्यामी साधन म्हणजे उपासना केली पाहिजे, तू मनामध्ये ध्यान केलं पाहिजे. नुसतं बाह्यरंगाचं ध्यान करून फायदा नाही. बाह्यरंग म्हणजे दुसऱ्याला दाखवणं, मी कशी भक्ती करतो, मी कसा देखावा करतो, कसा टिळा लावतो, कसा गंध लावतो. पण भगवंताला खरी भक्ती आहे ना ती मनाची आवडत असते, अंतर्यामी आवडत असते. आणि ती भक्ती आपल्या जीवनामध्ये जेव्हा घडेल ना तेव्हा आपल्याला खरा सुखाचा अनुभव मिळणार आहे. म्हणजे संतांचा उपदेश आहे तो सतत जर हे मन श्रवण करत असेल ना तर तुला आत्मज्ञान निश्चित होणार आहे, आत्मज्ञान तुला निश्चित मिळेल. म्हणून तू संतांची संगती धर, त्या योग्य दिशेने धन्य होशील. तसा तू होशील का बरं? आजच्या या जीवनाचा जर आपण विचार केला ना, या जीवनामध्ये अशी कितीतरी लोक आहेत की चांगले असून सुद्धा संगतीमुळे वाया गेलेली आहेत. पण आपण जर आपली संगतच व्यवस्थित असेल तर आपल्याला धोका मिळण्याची गरजच नाही ना. म्हणून जोपर्यंत या मनुष्याचं मन शांत होत नाही तोपर्यंत तो निर्णय घ्यायला सुद्धा चुकत असतो. म्हणून हे मनुष्याचं मन आहे ना तेव्हा शांत होईल जेव्हा ह्या मनाच्या श्लोकांचा गाभा त्याच्या मनामध्ये रुजला जाईल. या मनाच्या श्लोकांचं ज्ञान मंदिर आहे ना रोज श्रवण करायला लागेल. बघा ही मनाची शांतता आहे ना ही कशी असते ते आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया. एका गावामध्ये एक साधू राहायला येतात आणि साधूने कठोर तपश्चर्या केली होती. त्यांनी अनेक सिद्धी प्राप्त केल्या होत्या आणि त्या सिद्धी प्राप्त केल्यामुळं ते साधू लवकरच्या गावामध्ये आणि आजूबाजूच्या गावामध्ये प्रसिद्ध झाले होते. आणि या गावाच्या शेजारच्या गावामध्ये एक व्यापारी राहत होता. व्यापारी खूप श्रीमंत होता, त्यामुळं त्याला कोणत्याही भौतिक गोष्टीची कमतरता नव्हती. पण तसं होत असताना प्रत्येक माणसाला काही ना काही उणीव जाणवतेच ना. बघा या जीवनामध्ये किती जरी कोणी श्रीमंत असला ना तरी प्रत्येकाला कोणाची ना कोणाची गरज भासतच असते. तसं या माणसाचं होतं. या व्यावसायिकाला सुद्धा मन शांती नव्हती आणि मन शांती मिळवण्यासाठी व्यावसायिकाने अनेक उपाय करून पाहिले, पण त्यातही त्याला यश मिळालं नाही. गावातील लोकांकडून या ऋषीबद्दल खूप स्तुती ऐकल्यानंतर व्यावसायिकानं या ऋषींना भेटण्याचं ठरवलं आणि त्यांच्या समस्येवर उपाय विचारेल. हे शक्य आहे
त्याच्या कर्तृत्वाच्या बळावर त्याला त्याच्या मनाची शांती मिळवण्यासाठी तो मदत करू द्या. दुसऱ्या दिवशी व्यापारी साधू राहत असलेल्या त्या झोपडीजवळ पोचला. व्यापाऱ्यानं ऋषींना आपल्या मनात जे काही होतं ना ते अगदी स्पष्टपणे सांगितलं. त्याचं म्हणणं ऐकून साधूने त्या व्यापाऱ्याला सांगितलं की त्यांच्या सांगण्याप्रमाणे तुला करावं लागेल आणि काही दिवस इथेच राहा. बघा, व्यावसायिकाला कोणत्याही मार्गानं मनशांती मिळवायची होती, म्हणून त्यानं होकार सुद्धा दिला. दुसऱ्या दिवशी ऋषींनी त्या व्यापाऱ्याला सांगितलं की तू बाहेर बसशील. साधूने त्या व्यापाऱ्याला बसण्याची जागा सांगितली. सूर्य उगवताच तो तेजस्वी सूर्यप्रकाश होताना तो त्या सेटवर पडू लागला. संन्याशी स्वतः झोपडीच्या आत सावळीत बसले होते आणि त्याला उन्हात बसवलेलं होतं. हे पाहून सेठला भरपूर आश्चर्य वाटलं. व्यापाऱ्याला खूप राग आला, पण त्यानं कसा तरी आपला राग आटोक्यात आणला आणि दुसऱ्या दिवशी साधून त्या व्यावसायिकाला पुन्हा त्याच जागेवर बसवलं आणि त्या दिवशी अन्न मिळणार नसल्याचंही सांगितलं. तो व्यापारी समजू शकला नाही की तो असं का करत आहे. बरं, साधू दुपारी भुकेल्या व्यापाऱ्यासमोर बसून चांगले अन्न खाऊ लागला. कसे तरी व्यापाऱ्यानं दिवसभर कथन केलं, पण भूक आणि रागामुळं व्यापारी रात्रभर झोपू शकला नाही. तो रात्रभर विचार करत राहिला की तो साधू असा का वागतोय. बरं, त्याला वाटलं की तो साधू असं करत असेल कारण त्याला त्याच्या समस्येचे उपाय सांगायचे नव्हते. म्हणून सकाळी उठल्याबरोबर त्यानं आपल्या वस्तू घेतल्या आणि तिथून निघण्याची तयारी केली. व्यापारी जाताना पाहून साधूने त्याला थांबून बोलावलं. साधूने विचारलं, परत का जात आहेस. बरं, त्या व्यापाऱ्यानं सांगितलं की तो येथे जे घेण्यासाठी आला आहे ते त्याला मिळालं नाही, त्यामुळे तो तेथे राहणं व्यर्थ आहे. साधूनं त्याला सांगितलं, मी तुला खूप काही दिलं पण तू काही घेतलं नाहीस. व्यापाऱ्याला काहीच समजलं नाही. तो म्हणाला, तू मला काही दिलं नाहीस. ऋषी म्हणाले की जेव्हा मी तुला उन्हात बसवलं, नंतर सावळीत बसवलं, तेव्हा माझ्या डोक्यावर पडलेल्या सावळीचा तुला काही उपयोग नाही हे तुला समजलंच नाही. तुला समजलं नाही, मग मी तुला उपाशी ठेवलं आणि तुझ्यासमोर चांगलं अन्न खाल्लं, तरीही तुला हे समजलं नाही की माझं अन्न खाल्ल्यानं तुझं पोट भरणार नाही. हे पुढे नेत मी तुला सांगतो की माझ्या कर्तृत्वानं तुला शांती मिळणार नाही. मन ज्याप्रमाणे म्हणजे तुम्ही तुमच्या मेहनतीनं पैसा, नाव, प्रतिष्ठा मिळवली आहे ना, त्याच प्रमाणे तुम्हाला स्वतःला मनशांती मिळवावी लागेल. व्यापाऱ्याला ऋषीचं म्हणणं समजलं आणि त्यानं ऋषींना सांगितलं की आपण काहीतरी ताबीज किंवा इतर काही सापडेल या आशेने इथे मी आलो होतो, पण त्यापेक्षा मौल्यवान गोष्ट तुम्ही मला दिली. त्यांनी ऋषीचे आभार मानून आनंदाने घरी परतला. बघा, या कथेचं तात्पर्य काय आहे. बरं, आपल्या जीवनातील समस्या आहे ना, त्या इतरांवर सोडू नका, त्या फक्त आपणच सोडवू शकतो. बघा, बाया भगत या सर्व गोष्टींतून आपण सावध राहिलं पाहिजे आणि ते सोडवण्याचा मार्ग आहे ना, आपण इतर कोणाकडून तरी निश्चितपणे जाणून घेऊ शकतो, परंतु कोणीही आपल्यासाठी ते सोडवू शकत नाही. जे आपल्याला करायचं आहे ना ते आपणच शिकलं पाहिजे. समर्थांनी आपल्याला काय सांगितलं आहे. बरं, या जगामध्ये, या सृष्टीमध्ये असे भरपूर लोक आहेत की ते अंधश्रद्धेला बळी पडतात आणि या अंधश्रद्धेला बळी पडून बघा किती पैसा खर्च करतात. किती जरी पैसे खर्च करून भिकारीच होतात ना, पण जर मनुष्यानं ब्रह्ममुहूर्तावर उपासना केली ना, त्याचं शारीरिक सौंदर्यसुद्धा वाढेल आणि त्याची सर्व प्रश्नांची उत्तरंसुद्धा मिळाली जातील. पण मनुष्य तसा करतो का. बरं, जे त्याला फुकट मिळतं ना तिथे त्याला कधीच
त्या फुकट मिळण्याची कधीच त्याला क्षमता समजत नाही. पण जे विकत घेतो ना ते काही करून तो करायला बघतो. म्हणूनच समर्थांनी हे सर्व तुम्हाला दिलेलं आहे ना, पैसा घेतलेला आहे का, तरी सुद्धा मनुष्य उपासना करत नाही, तरी सुद्धा मनुष्य श्रवण करत नाही. म्हणून या गोष्टीचा विचार आहे ना तो प्रत्येकानं करायला हवा. या सृष्टीमध्ये जर कोणावर आपण विश्वास करू शकतो ना तो माझा भगवंत आहे. तुम्हाला कधीच धोका मिळणार नाही. पण हा मनुष्य आहे तो आद्रो भगवंतावर कधीच विश्वास करत नाही. जो त्याला वारंवार धोका देतो ना त्याच्यावरच तो विश्वास करतो. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, म्हणा जे घडी राघवे वीण गेली, जणी आपुळे ते तू वाहाणी केली. रघुनायका वीण तो क्षीण आहे, जणी दक्ष तो लक्ष लावून पाहे. म्हणजे या भगवंताच्या विस्मरणामध्ये जो काळ जातो ना तो आयुष्यामध्ये वायाच गेलेला असतो ना. म्हणून आजपर्यंत आपण भगवंताची भक्ती केलेली नसेल, आजपर्यंत आपण भगवंताची सेवा केलेली नसेल, नामस्मरण कधी घेतलेलं नसेल, तर जे दिवस आपले गेलेले आहेत ना ते वजा होऊन गेलेले आहेत. ते सर्व विसरून जा आणि पुन्हा भगवंताच्या नामस्मरणामध्ये या. कारण भगवंताचं स्मरण न केल्यामुळं आपण आपले नुकसानच करून घेतो ना. भगवंताच्या भक्तीशिवाय हा प्रपंच म्हणजे व्यर्थ आहे. जो तत्पर असतो तो प्रपंचामध्ये राहून सुद्धा आपलं लक्ष आहे ना तो भगवंताकडे लावत असतो. पण आपण तसे करतो का बरं? आपण अगोदर स्वतःचा विचार करायला हवा. आपलं मन भक्ती मार्गामध्ये लागतं का बरं? बघा, नवीन नवीन एखादा मनुष्य भक्ती मार्गामध्ये येतो ना तेव्हा हे राक्षस रूपी रावण रूपी काही कर्म आहेत ना त्याला तिथे बसू देत नाही. त्याला कधी कधी शरीरालाच खाज येईल, मांडीला त्याच्या पायांना चमका येतील, अशा बऱ्याच गोष्टी घडू लागतील. पण हे आहे ना हे तुम्हाला 5-6 श्रवण करताना होईल. म्हणजे 4-5 श्रवणाला बसता बसता तुमचं मन एकदा नम्र झालं ना, तुमचं मन एकदा निर्मळ झालं ना की आपोआप सर्व दोष निघून जाणार आहेत. तुम्हाला झोपसुद्धा येणार नाही. म्हणजे सर्व गोष्टींची पूर्ती आहे ना. तुम्ही जसे जसे या श्रवणामध्ये दिवस घालवाल, जसे जसे या भक्तीमध्ये दिवस घालवाल ना तसं तसं तुम्हाला प्रचितीसुद्धा येत जाईल. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जयाचेणी संगे समाधान भंगे, अहंता अकस्मात येऊनी लागे. तये संगतीची जणी कोण गोडी, जये संगतीने मती राम सोडी. म्हणजे ज्या संगतीमुळं तुला समाधान मिळत नाही, जिच्यामुळं तुला अहंकार वाढतो, देहबुद्धी वाढते, ज्या संगतीमुळं मनुष्याची बुद्धी भगवंतापासून दूर होते, अशा संगतीमध्ये गोडी कसली येईल बरं? कधीच गोडी येणार नाही. जरा आपलं मन निर्मळ आहे ना तर आपण निर्मळ मनाच्या मनुष्याशी संबंध ठेवायला पाहिजे, त्याच्याशी संगत जोडायला पाहिजे. म्हणजे आपली संत संगती जर असेल ना तर आपल्या जीवनात सुद्धा चांगले दिवस येतील. पण मनुष्यानं मात्र चोराची संगत केली, वाईट मार्गावर जाणाऱ्या मित्राची संगत केली तर आपल्या जीवनात सुद्धा त्याचा प्रभाव पडत असतो. म्हणून कधीही अशी संगत करू नका. समर्थांनी पुढे सांगितलेलं आहे, मणी लोचणी श्री हरी तोची पाहे, जणी जाणता भक्त होणी राहे. गुणी प्रीती राखे क्रमो साधनाचा, जणी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. बघा किती सुंदर वर्णन केलेलं आहे. ज्याला मनामध्ये भगवंताचं रूप दिसतं ना
आणि डोळ्यांनी पाहतात सर्वत्र ईश्वरच दिसू लागतो। असा जाणता भक्त होऊन तू राहा। जो देवाच्या गुणांवर प्रेम करतो, साधना चालू ठेवतो, तो भगवंताचा भक्त आहे ना, तो जगामध्ये धन्यच आहे ना। बघा, कधी कधी आपला एक दिवस होता ज्यावेळी आपण भक्ती मार्गामध्ये नव्हतो, त्यावेळी आपण बघा काही आपल्या आजोबा असायचे, बघा देवांच्या गोष्टी सांगायचे, आणि त्या देवांच्या गोष्टी सांगायला सुरुवात केली ना, बघा आपण सिरियसली घेत नव्हतो। आपल्याला वाटायचं हे असंच काहीतरी आहे, म्हणजे त्यावेळी आपल्याला समज नव्हती। पण आत्ताच्या कलियुगामध्ये काही लोक आहेत ना, सर्व समज असून सुद्धा देवदेवतांची टिंगल करतात। मग अशा मनुष्याला भगवंत कधी सुखरूप ठेवील का बरं? कधीच नाही। म्हणजे जोपर्यंत आपलं मन आहे ना भगवंत स्वरूप होत नाही, तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये प्रचितीसुद्धा येणार नाही। समर्थांनी सांगितलेलं आहे, सदा बोलण्यासारिखे चालत आहे, अनेकी सदा एक देवासी पाहे, सगुणी भजेलेश नाही भ्रमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा। बघा, जो जसा बोलतो ना तसाच जो वागतो, जो अनेक देवांमध्ये एकच भगवंत व्यापलेला आहे असो तो पाहतो, जो सगुण रूपाची भक्ती करतो, परंतु ज्याच्या मनात भगवंताच्या खऱ्या रूपाबद्दल भ्रम नसतो ना, तोच देवाचा भक्त खऱ्या जगामध्ये धन्य असतो। बघा, आपण तसे आहोत का बरं? कधी कधी आपल्या जीवनामध्ये जेव्हा दुःख येतं ना, तेव्हा आपण जर श्रीकृष्ण स्वारींची भक्ती करत असू, तेव्हा आपल्या मनामध्ये जेव्हा दुःख येतं ना, लगेच आपली भक्ती शंकराकडे जाते, लगेच श्रीकृष्ण स्वारींना विसरतो, शंकराची भक्ती करायला लागतं। जेव्हा परत दुःख निर्माण होतं, शंकराची भक्ती विसरतो, श्रीरामांकडे येतो। पण हे त्याला कळत नाही की सर्व भगवंत आहे ना, तो एकच आहे। हे ज्याला कळतं ना, तो भगवंताला कधीच दोष देत नाही। कारण जेव्हा आपल्या जीवनामध्ये दुःख येतात ना, पूर्वजन्मीचे काही संकेत असावेत, पूर्वजन्मीचे काही कर्म असावेत, ते आपले चुकलेले आहेत आणि ते भोगल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही। जर त्या दुःखांची तीव्रता कमी करायची असेल तर आपल्या जीवनामध्ये समर्थांनी उपासना सांगितलेली आहे, हे श्रवण करणं सांगितलेलं आहे। हे ज्याला कळालं ना, तो जगात धन्य आहे। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आपल्या जीवनामध्ये किती जरी कठीण प्रसंग आला, किती जरी कठीण परिस्थिती आली ना, तरी भगवंताला कधीच दोष देऊ नका। कारण ही सृष्टी निर्माण केलेली आहे ना, हे त्यानेच केलेली आहे ना, म्हणून भगवंताला कधीच दोष देऊ नका। कारण परत आपल्याला भगवंताचीच आठवण येणार आहे, परत आपण त्याच्याच पाशी जात आहोत। म्हणून आपल्या जीवनामध्ये जे चांगलं करता येईल ते नक्कीच करावं, पण दुसऱ्याच्या संसारामध्ये विष कधी कालवू नका। जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या संसारामध्ये विष कालवाल ना, एक दिवस तुम्ही स्वतःहून ते विष पिणार आहात। म्हणून आपण आपल्यापासून सुरुवात करा। जर आपण जगाला जर दुःख दिलं ना, तर ते आपल्याला सुद्धा येणार आहे। म्हणून आपली कर्म चांगली करा। जर या मनाला शांती लाभायला वाटत असेल, शांती निर्माण व्हावी वाटत असेल, तर दुसऱ्याला चांगले कर्म सांगा, दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण करा। आपोआप आपलं जीवन धन्य होईल। आपोआप आपल्या जीवनामध्ये अशा गोष्टी घडायला लागतील ना, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही न पाहिलेले सुखसुद्धा तुम्हाला मिळेल, तुमच्या मनातली स्वप्नसुद्धा पूर्ण होतील। म्हणून मनाचे श्लोक नित्यनेमाने पठण करा। मनाचे श्लोक मनाची दिनचर्या वाढवत असतात, मनाची क्षमता वाढवत असतात, मनाची ऊर्जा निर्माण करत असतात। म्हणून मनाचे श्लोक आहेत ना, ज्याने आपल्या जीवनामध्ये निर्माण केले, तो धन्य धन्य होऊन गेला। जय जय रघुवीर समर्थ।